महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। हिंगोली बसमत शहरातील स्टेशन परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे। बसमत शहरातील स्टेशन वसाहतीतील आंबेडकर पुतळा आणि पंचशील ध्वजाची समाजकंटकांनी विटंबना करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। सदर घटनेमुळे काही काळ शहरात तणावपूर्ण शांतता होती, परंतु पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे घटनास्थळी दाखल होऊन रितसर अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस प्रशासनाने वेळीच येऊन पुतळा परिसरातील जमाव शांत केला आणि पंचशील ध्वज पुन्हा चढवून पूजा केली, तसेच परिस्थिती यावेळेस आटोक्यात आणली। या प्रकरणात विविध संघटनांनी निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवलाय। नवजागृती न्यूज सह धनंजय सोलंके, हिंगोली, गर्जा महाराष्ट्र न्यूज। जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील 440 बालकांच्या मृत्यू प्रकरणी 7 पैकी 6 डॉक्टरांना गुरुवारी अटकपूर्व जामीन देण्यास जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात 2012 ते 13 मध्ये 301 बालकांचा मृत्यू झाला होता। एका वेळी जन्म घेणाऱ्या बालकांचा मृत्यूदर वाढत असल्यामुळे पूर्णवेळ बालरोग तज्ज्ञ देण्याची गरज भासली। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने कंत्राटावर हे डॉक्टर नियुक्त केले। यानंतर उलट मृत्यूदर वाढल्याची स्थिती निर्माण झाली। बालरुग्ण कक्षात 2013 ते 2014 या वर्षभरात तब्बल 440 बालकांचा मृत्यू झाला होता। ही बाब माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी माहिती अधिकारात उघड केली होती। यानुसार गुप्ता यांनी या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला होता। या अर्जाची दखल घेत जबाबदार डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 6 डॉक्टरांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती। मात्र गुरुवारी दिनांक 16 एप्रिलला न्यायाधीश शेख MQSM यांनी सर्वांना जामीन देण्यास नकार दिला आहे। दरम्यान हायकोर्टात जाण्यासाठी डॉक्टरांना न्यायालयाने 8 दिवसाचा अवधी दिलेला आहे। नवजागृती न्यूज सह धनंजय सोलंके, हिंगोली, गर्जा महाराष्ट्र न्यूज। पाणी उपसा करणाऱ्या साधन सामग्रीचा वाढता खर्च आणि सतत होणारा विजेचा लपंडाव याला पर्याय शोधत पालघरमधील कमलाकर उराडे या पालघरच्या फुनसुक वांगडूने साकारली एक आगळीवेगळी संकल्पना। बघूया त्याचीच ही यशोगाथा। झटपट शिक्षण पूर्ण करून पोट भरणारी आजची तरुण पिढी आहे। नोकरीसाठी शिक्षण ही उक्ती बाजूला सारत आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर एक अनोखा प्रयोग केलाय तो कमलाकर उराडे या तरुणाने। पालघर जिल्ह्यातील तलासरीमधील गिरगाव या छोट्याशा गावात राहणाऱ्या कमलाकर उराडे या सुशिक्षित तरुणाने विजेशिवाय चालणारे पाणी उपसा यंत्र बनवले आहे। विशेष म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून हे यंत्र बनवले आहे। गावच्या 12ही महिने वाहणाऱ्या नदीतील पाणी आपल्या शेतीपर्यंत या स्वयंचलित यंत्राने कसं नेता येईल आणि याचा सतत विचार करून त्याने या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची निर्मिती केली आहे। डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आणि हलाखीच्या परिस्थितीत आपले ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी न करता आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि जर या समाजाला आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग नाही झाला तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग या हेतूने पालघरच्या फुनसुक वांगडूने म्हणजेच कमलाकरने आपल्या काही साथीदारांच्या सहाय्याने तयार केलेल्या या शेतीउपयोगी यंत्राविषयी माहितीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस पाटील यांनी। याच यंत्राचा वापर करून नदीतील पाणी आपल्या शेतातील कसे उपयोगात आणता येईल या विचारात कमलाकर होता। मात्र इथेही आपल्या कल्पकतेचा वापर करत त्याने नदी सपाटीपासून 40 फूट उंचीवर असलेल्या जमिनीवर आपली शेती फुलवली आहे। सुशिक्षित पण स्वतःला बेरोजगार न मानता तलासरी तालुक्यातील गिरगावच्या मातीत घडू पाहत असलेला कमलाकर सारख्या हिऱ्याला जर शासनाची योग्य साथ मिळाली तर त्याची कल्पकता निश्चितच देशहिताचा एक नवा आविष्कार समोर येईल। माणसाची प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द जेव्हा एकत्र येते तेव्हा काहीतरी नवीनच आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो। असंच घडलंय पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील गिरगाव या छोट्याशा गावात। विजेअभावी आणि टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेलं हे यंत्र पूर्ण शेतीला आणि गावाला पाणी पुरवठा करेल अशा सोयीने बनवलेलं हे यंत्र साकार केलंय कमलाकर उराडे यांनी। आपल्यासोबत आहे कमलाकर, आपण त्यालाच विचारूया। कमलाकर, हे यंत्र जेव्हा साकार करण्याचं ठरवलं नेमका हेतू काय होता आणि कशा प्रकारे हे यंत्र तयार केलं? तसं बघितलं तर सर हेतू म्हणजे एक तर आपलं शिक्षण वगैरे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळं काहीतरी आपल्या
आपल्या परीने गावासाठी आपण आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं करावं हा त्यामागचा हेतू होता. आणि त्यानुसार मी प्रेरणा घेऊन हे आमच्या गावात तसं बघितलं तर वीज वगैरे ह्याची सोय फार कमी आहे. त्याच्यासाठी काहीतरी विजेविना काहीतरी आपण हे यंत्र चालू शकतो अशी काहीतरी सोय करावी म्हणून ह्या युक्तीप्रमाणे मी कामाला लागलो आणि त्याच्याप्रमाणे हे यंत्र मी साकारण्याचा प्रयत्न केला. ग्रॅज्युएशन पूर्ण आत्ता जर बघायला गेलं तर आजच्या काळात झटपट शिक्षण पूर्ण करून आणि कुठेतरी नोकरीला चिटकून जावं अशीच प्रत्येक युवकाची इच्छा असते. मात्र ह्या छोट्याशा गावात राहताना आणि परिस्थिती ही अत्यंत बेताची, शिक्षण पूर्ण अशी जमेची बाजू असताना हे सर्व करण्याचा निर्णय कसा घेतलास आणि हे धाडस कसं केलं? तसं बघितलं तर शिक्षण घेते वेळेस त्याच्या अगोदर प्राथमिक शिक्षणाच्या वेळेस मी पण तसाच विचार केलेला होता की शिक्षण घेऊन काहीतरी आपल्या घरासाठी आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी सरकारी नोकरी करावी. पण त्याच्यानंतर काळ बदलत गेला. आजूबाजूला बघतो आपल्या गावात तर सगळी हालाखीची परिस्थिती आणि त्याच्यात आपलं शिक्षण तर शिक्षण असेल आणि आपल्या गावासाठी आपण काही करू शकत नसेल तर आपण ते शिक्षण काही कामाचं नाही. ह्या विचाराने मी जरा मला दुःख झालं. म्हटलं आपण स्वतः आपल्यासाठीच करावं तर ते काय कामाचं नाही. म्हणून मी त्या ग्रॅज्युएशननंतर नोकरीच्या मागे धावलो नाही आणि पूर्ण समाजासाठी काहीतरी करावं म्हणून काहीतरी मी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे मी बहुतेक वेळ माझा बहुमोल वेळ समाजकार्यात घालवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातच हे मला कल्पना सुचली की आपण काहीतरी हे समाजासाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी चांगलं करावं, काहीतरी एखादं यंत्र जे विजेविना चालेल असं तयार करावं. अशा प्रकारे हे मी साकार केलं. बघितलं तर कमळाकर हे जे यंत्र तू साकारलंय ते कशा प्रकारे साकारलंय, कोणकोणत्या वस्तूंचा कोणकोणत्या यंत्रांचा याच्यात वापर केलाय, काय सांगतील याच्याबद्दल? हे तसं बघितलं तर हे जे चक्र फिरतंय ना ते आपण सायकलला जो हे रिंग असते त्याच्याप्रमाणे हे केलं आहे वेल्डिंग मारून. छोटे छोटे हे भाग आहेत ते त्याच्यानंतर हे ते रबरी दिसतंय ते रिक्षा वगैरे त्याच्यानंतर बस वगैरेमध्ये जी शीट खाली पाय ठेवण्याची जागी असते ती वापरली. त्याच्यानंतर सगळं हे बांबूच आहे सगळं आणि ते बांबूला ते नट बोल्ट लावून सगळं फिट केलेलं आहे. हे चक्र 6 पाती तयार केलेलं आहे आणि ते 1 फूट खोल पाण्यात बुडतंय अशाप्रमाणे त्याची ही मांडणी केलेली आहे. आणि ते 6 पाती चक्र 1 फूट पाण्यात असं हे बुडतंय की एकामागून एक ते बुडत राहतं. त्याच्यामुळे ते सतत हे त्याची फिरण्याची गती चालूच असते. हे झाली चक्राची माहिती. त्याच्यानंतर हा एक दांडा बसवला आहे. तो असा बसवला आहे की तो म्हणजे प्रत्येक दांड्यावर प्रत्येक पात्यावर एकसारखा खालीवर होत राहतो. आणि ही पोझिशन यंत्राची येते तीच ह्या स्ट्रक्चरला लावली. जे उपसा करणारी यंत्र तयार केले, जे खाली लावलं आहे ना ते पंपिंगचं आपल्या बोरिंगचं जे सिलेंडर असतं ते लावले आणि वर तयार केलेलं आहे ते आपण घरी तयार केलेलं आहे PVCचं. ते खालचं ते प्रेस करते पाणी आणि वरचं जे पंप आहे ते पंप करते आणि ते वरचं ते प्रेस करते. अशा प्रकारे ह्या पाईपद्वारे पाणी ते मोठ्या पाईपमध्ये जातो आणि तिथून डायरेक्ट आपल्या शेतात जातो पाणी. खरंच माणसाची इच्छाशक्ती असली तर ना पैशाची गरज आहे ना सरकारी योजनेची. आपण कमळाकरला विचारू ह्याच्या नंतरचा जो प्रोजेक्ट आहे जो महाराष्ट्राला कुठेतरी आदर्श बनू पाहेल आणि एक रोल मॉडेल तयार होईल असा प्रोजेक्ट नेमका काय असणार आहे आपण कमळाकर हे यंत्र तू साकार केलं आहे ह्याच्यानंतरचा तुझा कोणता प्रोजेक्ट आहे का किंवा काय संकल्पना? तसं बघितलं तर सर बघा आपल्या महाराष्ट्रात पाण्याची पहिल्यापासूनच टंचाई आहे. पाऊस अवेळी असतो. त्याच्यामुळं आपण विजेविना काहीतरी असं एक मोठ्या तत्वावर आपण काहीतरी करू शकतो का. त्याप्रमाणे मी एक असं आता मजबूत यंत्र तयार करणार आहे जे 24 तास आपल्याला पाणी पण उपलब्ध करून देईल आणि विजेची गरज पण भासणार नाही. ह्याच यंत्रात काय थोड्याफार प्रमाणात काही बदल करून मी एक मोठं यंत्र तयार करणार आहे आणि ते आपल्या गावाला 24 तास पाणी पुरवठा पिण्यासाठी बहुतेक आणि शेतीसाठी पुरवठा करेल असं यंत्र तयार करणार आहे. त्याच्यानंतर हीच टेक्निक वापरून मी विद्युत जनरेटर तयार करण्याचा प्रयत्न
करणार आहे, जेणेकरून आपल्याला जी विजेची कमतरता भासते ती आपण दूर करू शकतो. कमलाकरच्या या आगळ्या वेगळ्या कल्पनेला गर्जा महाराष्ट्राचा सलाम आणि त्याच्या नवीन प्रोजेक्टला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. असेच नवनवीन प्रोजेक्ट कमलाकरकडून येत जाओ आणि त्याचा उपयोग फक्त महाराष्ट्रात नाही तर या पूर्ण भारताला होऊ दे आणि या सरकारचा शासनाचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचू दे हीच इच्छा. गर्जा महाराष्ट्रासाठी तेजस पाटील, पालघर. पालघरहून तेजस पाटील, गर्जा महाराष्ट्र न्यूज. 6 महिन्यांपूर्वी विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये छतावरून लाकडी पट्टी पडल्याची घटना घडली होती. यामध्ये एक भाविक किरकोळ जखमी झाला होता. त्याची दखल घेऊन मंदिर समितीने गाभाऱ्याला फॉल सिलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार एका नामांकित इंजिनियरला दाखवून पहिल्या गाभाऱ्याच्या कोणत्याही दगडाला अथवा भिंतीला इजा न होता शिखराच्या आतून काम करणं म्हणजे मोठं आव्हान होतं. गाभाऱ्याचा बारकाईने अभ्यास करून 6 फूट व्यासाचा आणि 2 फूट उंचीचा अष्टकोनी असा मजबूत फायबरचा डोम करण्याचं ठरवलं. हा डोम पुणे येथील मूर्तिकार अभिजित दोंडफुले यांनी बनवला आहे. हा डोम बसवण्यासाठी तब्बल 2 तास लागले. सदर डोम हा 60 किलो वजनाचा असून तो 2 भागांमध्ये तयार करण्यात आला होता. हा डोम अतिशय सुंदर, मनमोहक, शुभ्र धवल रंगामुळे गाभाऱ्यामध्ये लाईट परावर्तित होत असून मंदिराचा गाभारा उजळून दिसत आहे. या डोमचे आयुष्य 50 वर्ष असणार आहे. हा डोम बसवताना मंदिराच्या कोणत्याही भागामध्ये स्क्रू अथवा खिळा ठोकलेला नाही. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये मागे एक एक लाकडी फळी पडली होती. त्या पार्श्वभूमीवर समितीने असं ठरवलं होतं की विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीचा डिझाईनचा डोम तयार करायचा आणि तो बसवायचा. त्यानुसार मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आता डोम बसवण्यात आलेला आहे. तो अगदी चांगल्या पद्धतीने पुणे येथील मूर्तिकार श्री दोंडफळे यांनी बनवून दिलेला आहे आणि हा डोम बसवण्यासाठी 21,000 रुपये खर्च आलेला आहे. हा डोम बसवल्यामुळे गाभाऱ्यामध्ये चांगले शोभा आलेली आहे. पंढरपूरहून माऊली डांगे, गर्जा महाराष्ट्र न्यूज. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील देवठाणा पागराबंदी रोडवर वनाधिकारी RM खोपडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास वनाधिकारी आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगवान चोरट्यास रंगेहात पकडलं. परंतु ही कारवाई सुरू असताना सांगवान तस्करांनी वनाधिकारी आणि सहकार्यावर प्रतिहल्ला केला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर देत शासकीय पिस्तुलातून एक गोळी हवेत झाडली. सदर घटनेत 3 ते 4 लाख किमतीचे सागवानासह बॉलेरो पिकअप वाहन क्रमांक MH30AB 2681, मोटरसायकल क्रमांक MH30AB 4672 इत्यादी ऐवज जप्त केला. या घटनेतील विशेष बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये पातूर तालुक्यातील चिंचखेडा येथील वनग्राम समितीच्या अध्यक्षांचा समावेश असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने कारवाई केली. सदर कारवाईमध्ये उदेभान तुळशीराम लोखंडे आणि वाहनचालक इम्रान खान मुकद्दर या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26, 41, 61 आणि भादवी 120 नुसार तसेच मालेगाव पोलिसांनी भादवी कलम 353, 336, 332, 143, 147, 148 नुसार गुन्हा दाखल केला. सदर सागवान तस्कराजवळ पाईप, कुऱ्हाडी, धारदार शस्त्र आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले. सदर कारवाईमध्ये वनाधिकारी RM खोपडेसह 20 वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सागवान चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. 16/4/2015 रोजी रात्री आम्हाला खबर मिळाल्यावर बंदीच्या घाटामध्ये गेलो. त्या ठिकाणी माल तोडून घेऊन तो या वाहनाने जात असल्याची खबर आम्हाला मिळाली. त्यामुळे आम्ही रात्री सदर चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, पण त्यातील एकच आरोपी आम्हाला मिळाला. 29 नग आणि जवळपास 25,000 रुपयाचा माल आणि 3 लाख रुपयाची गाडी आणि 20,000ची मोटरसायकल मोक्यावर जप्त केलेली आहे. ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून उदेभान लोखंडे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष, चिंचखेडा, तालुका पातूर, जिल्हा अकोला याचा प्रामुख्याने समावेश आहे. वाशिमहून गणेश मोहाळे यांची रिपोर्ट, गर्जा महाराष्ट्र न्यूज. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.